थेट जाऊया. या ठिकाणी पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे. शशिकांत शिंदे बोलतायत. पॅकेज देता 350-400 कोटी पॅकेज देता आणि त्या पॅकेजला राज्य सरकार या ठिकाणी गॅरंटी राहत आहे. अजून तुम्ही काय करता म्हणजे दम देता एका बाजूला, पण जे दम ज्यांना दिला त्याला लगेच पक्षात घेताय. म्हणजे हे पण तुम्ही दम देऊन पक्षात घेण्याचं कारण आहे का मला कळत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं जे पैसे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, कसं बघतो तुम्ही? जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही 15 रुपये आणि 5 रुपये घेताय. आपण सांगताय की आम्ही हे कारखान्याच्याकडून घेणार आहे. कारखाने कुठून देणार आहे? कारखाने फायदा मध्ये किती कारखाने आहेत, किती कारखाने तोट्यामध्ये आहे. मग या कारखान्याचा आरेख घेता आपण सांगता प्रत्येक कारखान्याकडून 25 लाख. मग शेतकऱ्यांचं नाव घेऊ नका ना, डायरेक्ट कारखान्याला सांगा शेतकऱ्यांच्या कुठल्याही कपात न करता कारखान्यांनी पैसे द्यावे अशा प्रकारचा आदेश काढायला पाहिजे. परंतु मला वाटतं की तसा आदेश फक्त दाखवण्यासाठी केलेला आहे. या संदर्भामध्ये आमचा पूर्ण विरोध आहे. सरकारने डायरेक्ट कारखान्यांना सांगावं तुम्ही इतके पैसे द्या, शेतकऱ्यांच्या पट्टीतून कापू नये, शेतकऱ्यांच्या बिलातून कापू नये अशी आमची सूचना आहे. सर, काही राजकीय वेगळे प्रश्न आहेत. आता सरसंघचालक म्हणतायत की अखंड भारत झाला पाहिजे, पुन्हा एकदा अखंड भारताचा पुनरुच्चार, म्हणजे इकडे अक्साई, चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे सगळं अखंड भारतामध्येच आता तुटफूट पडायला लागलेली आहे. नेपाळ आता विद्रोह करायला लागलेला आहे. त्याच्या बाजूला आता आपलं लेह लडाख आलेला आहे. देशामध्ये अशांती आहे. अखंड भारत म्हणजे कोण? 144 कोटी जनतेमध्ये सर्व धर्म समभावाची जी लोक आहेत, मग त्यामध्ये मराठा आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिस्त आहे, इस्रायल आहे, या सगळ्या असलेल्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन अखंड भारत आहे का? फक्त तुमची अखंड भारताची व्याख्या काय हे एकदा सांगावं. मला वाटतं की अखंड भारताच्या नावाखाली सौम्य अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं आणि याच देशामध्ये धर्माधर्मामध्ये जातीभेदामध्ये वाद निर्माण करून अखंड भारताचे स्वप्न पाहत असतील तर मला वाटतं त्यांना ते लकलाभ आहे. आता महागाई, दिवाळी आहे आणि वीज बिल पुन्हा महागलाय, म्हणजे वीजची किंमत पुन्हा वधारलेली आहे. वीज बिल माफीला हा तोडगा आहे. एका बाजूला वीज बिल माफी करायचे आणि दुसऱ्या बाजूला वीज बिल जास्त घ्यायचं आणि तिथून पैसे वसूल करायचे. आपल्याला कल्पना नसेल पण राज्यामध्ये आता सौर ऊर्जेचे फार मोठे प्रोजेक्ट निर्माण होत आहेत. सरकार स्वतःची जमीन देऊन सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये लीजवर जमिनी देऊन या ठिकाणी सौर ऊर्जा निर्माण करत आहे. मला वाटतं त्यातून तरी शेतकऱ्यांना फुकट वीज देतील अशी अपेक्षा आहे. आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले आहेत असं अजितदादा शरद पवार यांचं नाव न घेता बोलतो. नाही, त्याच्यात नाव त्यांनी शरद पवार साहेबांचं घेतलेलं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे साखरेचे दर का पडतात तर जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारे आयात निर्यातची धोरण होतात, सरकारची पॉलिसी असते. खरं म्हणतात तर एका बाजूला शेतकऱ्यांचं हित बघायचं, दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून जी सामान्य जनता आहे त्यांना स्वस्त साखर मिळावी अशा प्रकारची भूमिका असते. या संदर्भामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून खरं हा सहकार क्षेत्र ज्या ज्या नेत्यांनी उभं केलं त्यात पवार साहेब एक आहेत. त्यांनी कुठेही नाव घेतलेलं नाही, परंतु कारखाने ज्यांच्या हातामध्ये आहेत आणि आत्ताच्या सरकारने आता चांगल्या प्रकारचे दर देण्याचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं ते सगळेजण आल्यानंतर, कारखानदार आल्यानंतर घेतलेला निर्णय आहे. पण एक सांगतो, मला असं पण कळलेलं आहे की केंद्र सरकारने आता FRPचे 3 टप्पे केलेले आहेत. मागच्या सरकारमध्ये असं नव्हतं ना. मागच्या सरकारमध्ये 1 किंवा 2 टप्प्यामध्ये FRP रेट दिली जात होते शेतकऱ्यांची. आता 3 टप्प्यात द्यायचा हा नवीन कायदा अजितदादांच्या सरकारमध्ये झालेला आहे. अजितदादा याच्यावर काय बोलत नाही, मला आश्चर्य वाटतंय. कारण त्या सहकारमधला अजितदादा एक दुवा आहे असं समजतात. मग माझा प्रश्न अजितदादांना असा आहे की मग या 3 टप्प्याच्या बाबतीमधल्या रक्कम जे शेतकऱ्यांना दिली जाणार अशी चर्चा आहे, त्याचा खुलासा करावा. आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही त्या सहकार क्षेत्रामध्ये होता, तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या कारखानदारीमध्ये होता, त्यावेळेला दर कमी, तुम्ही सत्तेत इतके वर्ष आहात ना, मग ते दर त्यांच्यामुळे कमी झाले का काय याचा त्यांनी खुलासा करावा. पांडुरंगाच्या पूजेचा एक घोळ झालाय. आषाढीची पूजा मुख्यमंत्री करतात, कार्तिकीची उपमुख्यमंत्री करतात. आता या 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी सुपिरियर कोण? आणि आता हे प्रकरण विधी व न्याय विभागाकडे गेलंय की पूजा कोणी करावी? अख्ख्या सरकारमध्ये लोचा गोळा आहे. असं आहे की स्पर्धा एकमेकांची एवढी वाढलेली आहे की मी कसं काम करतोय असं दाखवतं. एकमेकांना कटशा करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या इकडं असलेलं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे आता विधी न्यायवाले काय निर्णय घेणार मी आजच सांगतो. कळलं का? ते शेवटी सत्तेमध्ये जो बॉस आहे त्याचाच निर्णय ऐकणार.
मग उपमुख्यमंत्री कोण करेल पूजा? तुम्हाला कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे? नाही, आता हे मुख्यमंत्री ठरवतील, कारण अजून तिसरा मुख्यमंत्री नाही ना, तर अजून एक प्रश्न निर्माण झाला असं. बरं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही स्वबळावर लढणार अशा पद्धतीची काही चर्चा सुरू आहे असं कळतंय, काय म्हणजे? नाही, आम्ही पहिल्या प्रथम तुम्हाला स्पष्ट सांगतोय की आमची बैठक झाली त्यावेळेला मी स्वतःहून पत्र दिलेले आहेत, मी स्वतःहून सर्वांशी संपर्क साधलेले आहेत. ज्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी, जिल्हाध्यक्षांनी स्वतः बसावं आणि त्यातून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेऊन आघाडीच्या माध्यमातून पहिली चर्चा सुरू करावी, फार विलंब न लावता चर्चा करावी. आघाडीतून त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन आम्ही एकत्र लढू. जिथे त्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे त्याचे त्यांना आम्ही अधिकार दिले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रोज भेटतायत, त्याचा काही परिणाम होतो या सगळ्या निर्णयावर? नाही, असं काही नाही, असं काही नाही. त्यांचा निर्णय कधी जाहीर होतोय हे महाराष्ट्र बघतोय, आम्ही पण बघतोय. निर्णय जाहीर झाल्यावर पुढचं मग आपण ठरवूया. तुम्ही सोबत आहात ना, पण त्यांचा निर्णय आता तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत ना. त्यांचा अगोदर जाहीर होऊन द्या, मग पुढे मी चर्चा करून निर्णय घेऊ. प्रताप सरनाईक असं म्हटले की गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला काही फरक पडत नाही, असं मीरा भाईंदरमध्ये बोलतो. हा, गरज असल्यास हिंदीत बोलतो असं प्रताप सरनाईक म्हणले, मला काही फरक पडत नाही असं पण ते बोलले. सत्तेची मस्ती आहे, अजून काय. सत्ता मिळाल्यानंतर एकदा नव्हे, यांचे मंत्री सातत्याने चुकीचे वक्तृत्व करतात, फार गर्वात बोलतात आणि गर्वात बोलून त्या ठिकाणी स्वतःची सत्तेची मस्ती दाखवत आहेत. त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार तुम्ही? ठीक आहे, थँक्यू. ओके, धन्यवाद. सॉरी परत एकदा. म्हणून आम्ही सोबत आहोत असं शशिकांत शिंदे यांचं म्हणणं आहे. तर शेतकऱ्याला जी मदत दिली जाते ती तुटपुंजी आहे असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.